कारखाने द्यायचे. कलाराव तसं नसतं ना बाई म्हणले, तसं कसं शक्य, तू काय पण सांगते असं मला वाटलं म्हणलं. कारण का प्रत्येक गोष्ट राजकारण करत असो, समाजकारण करतो, काय असो, आपण एकत्र नेता म्हणून आलो. पण प्रत्येकाने वाटून का नाही करायचं, कशासाठी घराणेशाही चालवायची? माझाच पोरग, माझाच बाप, माझा आजा, माझा पंजा, माझा पार्थ, माझा शरद, माझी सुप्रिया, माझा आजी. अरे कशासाठी पाहिजे तुम्हाला हे सगळं मोडून करायचंय. आजी माझे चालणार नाही. तुमचा सर्व जनसार बरोबर आहे आणि एक ताई पण तुमच्या बरोबर आहे. एवढंच बोलते, इथं थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या मीटिंगला उपस्थित असणारे सहकार शिरोमणी सीताराम महाराज, निशिगंधा बँक, यशवंतराव चव्हाण पतसंस्था, प्रतिभादेवी पतसंस्था, हे सर्व पदाधिकारी, सर्व आमचे सहकारी संचालक मंडळ, उपस्थित जमलेले सर्व जी आमच्या काळे घराण्याला जिने घडवलं ते सर्व आदरणीय सहकारी ज्येष्ठ मंडळी, सर्व बंधू भगिनी आणि तरुण युवक मित्रांनो आणि आमचे सर्व पत्रकार बांधव, इलेक्ट्रिक मीडिया, प्रिंट मीडिया, आज आपण एक बैठकीचं आयोजन करण्याचं धोरणच असं आहे की लोकसभेचं वातावरण चालू झालेलं आहे आणि म्हणून आत्ताच मार्गदर्शकांनी आपल्याला सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला निर्णय काय घ्यावा लागेल. त्याच्यासाठी ही कार्यकर्त्याची बैठक आपण आयोजित केली. कारण बरंच पुराखालनं पाणी वाहून गेलं आणि म्हणून या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यासाठी किती वेळा आपल्याला जगावं लागतं. आणि म्हणून आम्हाला मुख्यमंत्र्याकडे सुद्धा ज्या टायमाला निरोप आला, स्वतः साहेबांचा निरोप आला, तिने एक माणूस पाठवला की तुमच्या कामाची दखल आतापर्यंत कुणीच दखल आपली घेतली नाही आणि आताच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र आपली दखल घेतली आणि तिने स्वतःहून आपल्याला निरोप पाठवला की चेअरमन साहेब तुम्ही भेटायला कधी येताय. मी मीडियाला सुद्धा सांगणार ही खऱ्या अर्थानं ही दखल आपण जर घेतली पाहिजे. एखादा मुख्यमंत्री निरोप पाठवतोय आणि मग आपल्या कामाची दखल तिने घेतली आणि मग त्यांच्या पुढे ज्या टायमाला आम्ही भेटलो त्या टायमाला कारखान्याच्या अडचणी आम्ही मांडल्या नाही. आम्ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना कसा न्याय दिला पाहिजे, शेतकऱ्यांची आता अडचणी आहे त्या पाण्याचा असेल किंवा लाईटचा एबीसीबीचा विषय असेल, शेतकऱ्याचा भावाचा विषय असेल, या सगळ्या गोष्टीवर अर्धा पाऊण तास त्यांनी आमचं प्रेझेंटेशन म्हणा किंवा आमचं ऐकून घेतलं आणि त्या पद्धतीने त्याच्यावर पुढे मार्ग काढण्यासाठी काय करावं लागेल ह्याच्यावर सुद्धा चर्चा झाली. आणि म्हणून एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निरोप दिल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी मांडल्या आणि मग या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांचा विकास कसा झाला पाहिजे ही जबाबदारी आदरणीय साहेब आपल्याला पार पाडावी लागणार. आम्हाला प्रत्येक टायमाला आम्हाला संघर्ष करावा लागतोय आणि योगायोग बघा मीटिंग करून आलो की दुसऱ्या दिवशी आम्हाला तिथं रस्ता रोकोला जावंच लागलं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीवर जर आपल्याला वाचा फोडायचा असेल, न्याय मिळवायचा असेल तर आपल्याला पक्षाबरोबर जाणं आता इथनं पुढे गरजेचं राहणार आहे. आणि म्हणून कारखान्याची कामं सुद्धा काही कारखान्यांचे आपण बघतोय, जे कारखाने आमदार आहेत ज्यांच्याकडे खासदार आहेत, असे ज्या कारखान्याचे चेअरमन आमदार खासदार आहेत त्यांची मात्र कामं कशाही पद्धतीनं मग कोण पुढच्या दारानं जात आहे, कोण मागच्या दाराने एंट्री करत आहे आणि मग मात्र कारखान्याच्या त्याच्या कारखान्याच्या अडचणी सोडवल्या जातात. आम्हाला कोण वालीच राहिला नाही आणि मग तो कारखाना काय आमच्या बाप त्याचे इस्टेट नाही. शेवटी संस्था चालवायचं झालं तर बँक पाठीमागे राहिली पाहिजे आणि बँकेला हमी द्यायची असेल तर कारखान्याने जबाबदारी घेतली पाहिजे, आपल्या त्या सरकारनं जबाबदारी घेतली पाहिजे. आणि म्हणून काही आमदार खासदार जाऊन लाईन लावून कारखान्याच्या अडचणी त्यांच्या स्वतःपुरता त्यांनी दखल घेतली आणि मात्र आपला सर्वसामान्य चेअरमन कोण आहे का, कोणाच्या कारखान्याची अडचण आहे का हे मात्र आताच्या कुणी सुद्धा विचारलं नाही आणि स्वतःची मात्र पुढे बाजून घेण्याची जबाबदारी मात्र त्या माध्यमातून पार पाडली. आणि मग आपण करायचं काय शेवटी. आणि म्हणून आपण एक वळणी एका पद्धतीने एकदा रेष वडली की त्या पद्धतीने जाण्याची जबाबदारी आपली त्या पद्धतीने आहे. आणि म्हणून कधी या वेळेस कारखान्याच्या कामाच्या निमित्तानं कुठल्याही आपण कुठेही आपण न जाता आज मात्र जर एखादा आमदार एखादा खासदार जर विरोधी पक्षात बसून मग त्यांनी त्यांची स्वतःची कामं करून घेत असतील तर मग आपण जायचं कुठं. त्यांनी निदान विचारायला पाहिजे आपल्या तुमच्या कारखान्याची काय अडचण आहे का. माझ्या कारखान्याचं नाव देत असताना मी तुमच्याही कारखान्याचं नाव देतो. आणि म्हणून मग आता या सगळ्या अडचणी समोर आपल्या आल्यानंतर आपल्याला शेवटी निर्णय घ्यावा लागला. आणि म्हणून निर्णय घेत असताना आम्हाला सांगावं लागलं की आम्ही कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय आम्ही मात्र निर्णय कुठलाही घेऊ शकत नाही. कारण त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आपल्यालाही आपणही तिथं मांडलं गेलं. आणि म्हणून शेतकऱ्याच्या हितासाठी प्रश्न आपल्याला शेतकऱ्या हितासाठी निर्णय घ्यावा लागतो.
आणि म्हणून बऱ्याच आपल्या प्रतिनिधींनी सगळ्यांनीच आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं, चांगल्या पद्धतीनं सांगितलं. नारायणदादांनी सांगितलं, मार्गदादांनी सांगितलं, आमच्या मित्रांनी सांगितलं. आतापर्यंत विरोधक आम्ही होतो, पण तरी पण त्यांना आपली एकदा ऐकून घेण्याची मानसिकता असल्यानंतर त्यांनी सुद्धा ऐकून घेतलं आणि त्यांच्या अडचणी लक्षात आल्या आणि मग त्यांनी सुद्धा आपल्या बाजूने भाषण केलं की अशा पद्धतीने आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. आणि म्हणून या सगळ्याच्या हितासाठी आपल्याला तुम्ही सर्वांनी सांगितलं पाहिजे की आपण कुणीकडं ह्याच्यात माझा वैयक्तिक कुठलाही स्वार्थ नाही, हे पहिल्यांदा मी आपल्याला सांगतो. माझा वैयक्तिक अजिबात कुठलाही स्वार्थ नाही. आता प्रत्येक जणांनी सांगितलं विधानसभेत अजिबात डोक्यात नाही. माधवभाऊ त्या दिवशी साक्षीला होते. मी पहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांना सांगितले की मला विधानसभा नको, पण माझ्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडले पाहिजेत आणि सुटले पाहिजेत, ही जबाबदारी तुम्ही त्या पद्धतीने घ्या, मग कुठल्याही माध्यमातून असेल. आणि मग ती जबाबदारी तिने घेतलेली. आणि म्हणून विधानसभेचं कुठलंही न करता प्राधान्याने साहेब आपण जी जबाबदारी देतात ती जबाबदारी आम्ही कुठला उमेदवार देतात त्या पद्धतीने आम्ही काम करायला तयार आहे. कारण आता आपल्याला आणि तो सगळ्यांचा विषय सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि मग एकत्र येऊन सुद्धा आम्हाला त्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय आम्हाला निर्णय जाहीर करता येणार. काल चंद्रकांत दादा आल्यानंतर फोन आला की चंद्रकांत येऊन तर जावा, इथं सांगा काय असं. मी म्हटलं आमच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली नाही आणि मग कार्यकर्त्याची बैठक होत नाही तोपर्यंत आम्हाला तिकडे येता येणार. आणि म्हणून कार्यकर्त्यांचा सुद्धा उत्साह बघितला, सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि मग आपल्याला निर्णय अजूनही तुम्ही सगळ्यांनी सांगायचा आहे की बाबा आपण निर्णय कुठला घ्यायचा आहे. आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की तुम्ही सगळ्या मोठ्यानं आवाजानं सांगा की आपण कुठल्या पक्षात गेलं पाहिजे आणि कुठला निर्णय घेतला पाहिजे हे सगळ्यांनी सांगा. असं नाही सांगून चालणार, हात वर करा, काय तर उत्साह वाढवा, नक्की का नाही तर परत मला शिवाय द्यायचा.